नमस्कार, गर्जना महाराष्ट्राची आवाज वंचितांचा या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सरसे स्वागत। मित्रांनो, आज आपण नवी मुंबईच्या तुर्भेमध्ये आहोत। तुर्भे स्टोअरमध्ये वंचित बहुजन आघाडीचे नवी मुंबई जिल्हा संघटक अशोक शेगावकर यांचा आज वाढदिवस आहे। त्या निमित्तानं अनेक वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत। शुभेच्छाही दिल्या, मोठ्या उत्साहात त्यांनी वाढदिवस साजरा केला। आज अनेक वर्षापासून भारी बहुजन महासंघापासून तुम्ही वंचित बहुजन आघाडीपर्यंत काम करता, बाळासाहेबांची काम करता। तुर्भे विभागामध्येच नव्हे, अख्ख्या नवी मुंबईमध्ये आज तुमचा वाढदिवस आहे, एक आनंदाचा दिवस आहे। अनेक पदाधिकारी तुम्हाला शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी येत आहेत। कसं फील करताय, काय सांगणार आहात साहेब? खरं तर माझे जे वंचित बहुजन आघाडीचे जेवढे पदाधिकारी आहेत जिल्ह्याचे, काय ते मला एवढं प्रेम करतात, एवढं प्रेम देतात की मी आजारी असताना सारखे मला तिथं भेटायला यायचे। काय कमी आहे, डॉक्टरला बोलून वगैरे करून त्यांना विचारायचे, बाबा आमचे पेशंट आहे, आमचे पदाधिकारी आहेत, ते त्यांच्याकडे थोडं लक्ष जास्त द्या। ते डॉक्टर पण हैराण झाले होते। त्यामुळे माझ्यावर जे प्रेम दाखवतात हे लोक, त्या प्रेमाखातीर मला पण त्यांच्यासोबत काम करण्यात उत्साह वाटते। आणि राहिला प्रश्न श्रद्धेय बाळासाहेब यांचा, तर श्रद्धेय बाळासाहेबांचे आम्ही एक निष्ठ कार्यकर्ते आहोत। काय त्यांचा जो आदेश आहे तो आमच्या एकदम फायनल आमच्यासाठी। जेवढं जे बाळासाहेब सांगतील त्याच दिशेनं नवी मुंबईचे जिल्हा काम करणार आहे। जेवढे मला आज शेकडो पदाधिकारी मला भेटून मला शुभेच्छा दिल्या, ते खरंच त्यांचं प्रेम बघून मलाच स्वतःला उत्साह वाटायला लागला का मी काहीतरी आहे। काय वंचित बहुजन आघाडीने मला भरपूर काही दिलं। हे जर माझे एवढे जिवलग कार्यकर्ते, मित्र, हे सगळं मला वंचित बहुजन आघाडीकडून भेटलेलं आहे। त्याबद्दल मी खूप आनंदित आहे। ते जे आले वेळेत वेळ काढून, त्यांचं खरंच कौतुक करून मी त्यांचे आभार मानतो। त्याचबरोबर नुकताच पार पडलेल्या विधानसभेचे वंचित बहुजन आघाडीच्या ऐरोली विधानसभाचे जे उमेदवार होते, विक्रांत चिकणे आपल्या बरोबर आहेत। आज तुम्ही वाढदिवसाचा शुभेच्छा देण्यासाठी तुर्भे स्टोअरमध्ये आलेला आहात, काय सांगणार? आपल्या सर्वांना माहितीच आहे, जिल्हा कमिटीचे आपले शेगावकर साहेबांचा आज 63वा वाढदिवस आनंदाचा दिवस होता। त्यांच्यासाठी एक आधार, एक सपोर्ट म्हणून त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आम्ही सर्व इथं जिल्हा कमिटी आलो आणि त्यांना भरभरून शुभेच्छा दिल्या। त्यांना दीर्घ आयुष्य लाभो बुद्धचरणी प्रार्थना केलेली आहे। त्याचबरोबर ऐरोली तालुक्याचे माजी तालुका अध्यक्ष संतोष जाधव देखील आपल्या बरोबर आहेत। एक जसं आता तुम्ही सांगितलं, जुने जाणते कार्यकर्ते भारी बहुजन महासंघापासून आज वंचित बहुजन आघाडीपर्यंत एक निष्ठेने बाळासाहेबांबरोबर काम करत आलेले शेगावकर साहेब आहेत। आणि आता ते सध्या नवी मुंबई जिल्हा कमिटीवरती संघटक म्हणून काम करत होते। अशा जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी खरं तर आम्ही खूप आतुरतेने इथे उपस्थित झालो होतो आणि त्याच आतुरतेने तेही आमची वाट बघत होते। खरं तर त्यांच्याबरोबर काम करताना नेहमी उत्साह असतो। ते मगाशी ज्या कार्यकर्त्यांनी सांगितलं, नेहमी त्यांच्या चेहऱ्यावरती प्रफुल्लित असते, हसमुख चेहरा असतो। म्हणजे ते एखाद्या लहान मुलाबरोबर लहान मुलांसारखे वागतात, तरुणांबरोबर तरुणांसारखे, आणि वयस्कर जे असतील त्याच्याबरोबर वयस्करांसारखे वागतात। असं प्रत्येकाशी जमून घेणारा असा एक जुना जाणता कार्यकर्ता आणि खूप चांगल्या प्रकारे आजपर्यंत त्यांनी काम केलेलं आहे। आम्ही त्यांना भगवंताचरणी प्रार्थना करतो, असंच प्रकारचं त्यांचं ते हसमुख चेहरा सतत राहून दे आणि त्यांना निरोगी दीर्घायू प्राप्त हो, ही भगवंताचरणी प्रार्थना करतो। धन्यवाद। त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडीचे नवी मुंबई जिल्हा उपाध्यक्ष किशोर अवसरमल देखील आपल्या बरोबर आहेत, त्यांच्याशी आपण बोलूयात। आज एक जुने जाणते सिनियर म्हणून ज्यांना ओळखलं जातं, त्यांना तुम्ही शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत। कसं फील करता तुम्ही एक पदाधिकारी म्हणून, काय सांगता? आम्ही पदाधिकारी म्हणून शुभेच्छा तर दिल्यातच, आणि ते जुने जाणते असल्या कारणाने त्यांचं आम्हाला नेहमीच मार्गदर्शन लाभलेलं आहे। आणि त्यांच्या आयुष्यात त्यांनी जे काय काम केलंय त्याच्यामुळं त्यांचे जे अनुभव आहे ते अनुभव आम्हाला सांगत राहतात। आणि पक्षवाढीसाठी व पक्षात जर काही कुणीच्या जिल्ह्यावर आम्ही देखील काम करतो होतं। आणि वाढदिवसाच्या आज वंचित बहुजन आघाडीच्या सर्व टीम असेल, सर्व त्यांचे नातेवाईक, मित्र, परिवार सर्वच आज भेटून त्यांना
शुभेच्छा दिलेल्या आहेत. त्याचबरोबर तुर्भे विभागामध्ये आंबेडकर चळवळीचं खऱ्या अर्थानं तरुण म्हणून काम करणारे ज्ञानदीप निकाळ जे आपल्या बरोबर आहेत. शाहू महाराज, छत्रपती शिवराय, शाहू फुले आंबेडकर ह्या सर्व विचारधारा आम्ही लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आदरणीय प्रकाश बाळासाहेब आंबेडकरांच्या विचारांना तुर्भे स्टोअर असेल पूर्ण नवी मुंबईमध्ये पोहोचवण्यासाठी आज आम्ही खंबीरपणे आज अशोकजी शेगावकर साहेबांच्या पाठीमागे त्यांच्या आशीर्वादाने आज आम्ही पुढे जात आहोत. आज साहेबांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज मी लाख लाख शुभेच्छा देतो. खूप खूप धन्यवाद. हे होते वंचित बहुजन आघाडीची संपूर्ण टीम आहे. अशोक शेगावकर जे आहेत वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा संघटक आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त यांनी वेगवेगळ्या नवी मुंबईच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी आलेत आणि त्यांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी उभे आहेत.